त्वाचे अंग हरिहरीला श्रीरंग अवघा झाला पण लवण सकळा कारण त्वाचे अंग हरिहरीला श्रीरंग तुका म्हणे पाणी पातळपणे तळानी हे त्वाचे अंग हरिहरीला श्रीरंग प्रमाणं वक्तेरिदमामकानं हितभङ्गराभ्यन्द्रतयो न तस्मा सत्यं द्रतनाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्याप्रमाणे आपण देवाला नमन केले त्याचप्रमाणे संतांनाही नमन करू तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ते संत कोण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नानिधी केदाता असमन दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुपति के दासा हे दुख Oh
जन्म मोहे दीजियो श्री चरणों में वास। राधा मेरी मातृ है, पिता मेरा श्याम, इन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी प्रभु, जय जय मंगल चोर। जटाटवी गलच्चलं प्रवाह कालिकस्थले रायगडी मंदिरी बसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। ज्यांचा अपंग सेवेसाठी निवडला ते म्हणजे काल ज्यांची जयंती झाली छत्रपती शिवराय, त्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल कीर्तनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला ते म्हणजे रखमाजी महाराज नवले अण्णा, कृष्णाजी महाराज आणि तेजराव गोडसे यांच्यामुळे मला प्राप्त झाली। आणि ज्यांची न्यूज या महाराष्ट्रात चालते ते म्हणजे एसके न्यूज श्रीधर कापसे। टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांच्या। आणि तसेच लोकात्मा न्यूज तरंग कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात। तसेच मृदुंगाचार्य नाव काय महाराज आपलं? टाळ्या वाजवा, काय गोड आवाज। आणि साऊंड सिस्टीम नादच खुला, काय आवाज आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। आणि समस्त गावकरी गायनाचार्य, खूप गोड आवाज म्हणजे इतकं वातावरण तयार केलं असे असणारे रखमाजी महाराज रोडे। तसेच सुदर्शन महाराज शिंदे हस्तपोखरीकर, भागवत महाराज कणके आणि खरं म्हणलं तर ज्यांच्या मुखातून आपण शिवमहापुराण कथा ऐकतो ते म्हणजे भागवतजी महाराज कणके। काय गोड आवाज आहे महाराज। तसेच हस्तपोखरीकर माझे वडील माझ्या समोर उपस्थित आहे। समस्त गावकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, गावकरी, हार्मोनियमचार्य, साऊंड सिस्टीम वाले, स्वयंपाक बनवणारे आचारी, पंक्तीला जेवणारे, जेवून कीर्तनाला न बसणारे, घरी निघून जाणारे, कीर्तनाला येऊन झोपा काढणारे, घरून जुन्या चपल्या घेऊन येणारे व जाताना दुसऱ्यांच्या नवीन चपल्या घेऊन जाणारे, कुणाचंच नाव घ्यायचं राहिला नको, सर्वांच्या चरणी एकदाच दंडवत घालते मस्तक हे पाया।
झाला ते म्हणजे अर्जुन महाराज गोडसे व त्यांचेच भाऊ लक्ष्मण महाराज गोडसे. टाळ्या वाजवा सर्वांनी. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचा अधिकार साधा नव्हता. छत्रपती शिवराय म्हणजे अंधकार आणि अत्याचार यांना नाहीसे करणारे एक पराक्रमी सूर्यच आहे. निश्चयांचा महामेरू बहुत जणांशी आधारून अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. बायकोसाठी प्रेमाची निशाणी बनवणारे जगाने भरपूर पाहिले, पण आईच्या स्वप्नासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले माझ्या राजाने. असा जगातील एकमेव राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज. आईच्या डोळ्या देखत ही भारत भूमी स्वातंत्र्य करून 32 वन सुवर्ण सिंहावर विराजमान माझा राजा आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आता स्वतःच्या सैनिकांना ठणकावून सांगणारा राजा. लोककल्याणकारी आया बहिणीचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे स्वराज्य निर्माण केले माझ्या राजाने. अहो शिवकाळ असा एक काळ होता ज्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. माझ्या शिवबाने अद्दल घडवली त्यांना. माझ्या शिवरायांना मानाचा मुद्रा. काय त्यांची जयंती झाली ते म्हणजे जगातील एकमेव राजा छत्रपती श्री शिवराय. आपण कुठं होतो तर कीर्तनात, पण कीर्तनात कोणत्या विषयावर? तर ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडला त्यांचा अधिकार साधा नव्हता महाराज. 400 एकर जमीन त्यांनी लोकांना दान देऊन टाकली व सावकारीच्या वह्या त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडून दिल्या. भयान दुष्काळात अन्न करून त्यांची बायको व मूल मरण पावली तरी ते दुःखी नव्हता म्हणाले. बरी या दुष्काळा पिना गेली. गाढवान गावून लोकांनी दिंड काढली. सकाळी तुकाराम महाराजांना बेदम मारले. दुसऱ्या दिवशी तुकोबराय त्यांच्या घरी गेले व म्हटले, मला मारल्याने तुमचे हात दुखले असतील दाबून देता. तर बघा महाराज, जगाने इतका त्रास दिला तरी त्यांच्या कल्याणासाठी तुकोबारायांनी गाथेची निर्मिती केली आणि आजचा अभंग मी त्याच गाथेतून कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. विठाला प्रत्येक व्यक्तीने नम्र राहायला पाहिजे. आपल्या साधू संतांनी आपल्याला तीच शिकवण दिली. ज्या व्यक्तीच्या अंगी नम्रपणा असतो तो व्यक्ती संत पदापर्यंत पोहोच होतो. माऊली ज्ञानोबारायांना व तुकोबारायांना जगाने इतका त्रास दिला तरी प्रतिकार न करता नम्रपणे सर्व सहन केले. माऊली ज्ञानोबाराय पसायदांमध्ये तेच सांगतात, जय कळाची अंकटी सांडो दया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपण आपल्या आई बाबा पुढे नेहमी नम्र राहायला पाहिजे. आपण आपल्या साधू संतांपुढे नेहमी नम्र राहायला पाहिजे. आपण आपल्या संस्कृती पुढे धर्मापुढे देवंतापुढे नेहमी नम्र राहायला पाहिजे. आणि ज्या गुरुने आपल्याला ज्ञान अमृत पाजले त्या गुरुसमोर आपण नेहमी नम्र राहायला पाहिजे. अहो पूर्वीच्या विद्यार्थी गुरुला किती घाबरायचे. समोरून गुरु येताना दिसले की रस्ता बदलून दुसऱ्या गल्लीने शाळेत जायचे आणि आताचे विद्यार्थी गुरुजींनाच म्हणतात, गुरुजी तंबाखू आहे का तंबाखू. अहो गुरुजींना तंबाखू मागणारे शिष्य पोत्यात घालून आणले पाहिजेत महाराज. एका गुरुने एका शिष्याला 10 रुपये दिले आणि त्याला सांगितले, हे घे 10 रुपये, गावात जा व 10 रुपयाचे पेढे विकत घेऊन. आता तो मुलगा आपल्याच गावातला होता, थोडा खतरनाक होता. मुलाने गुरुजींकडून 10 रुपये घेतले व निघाला बाजारात पेढे आणायला. दुकानदाराने म्हटला, काका पेढे दे 10 रुपयाचे. दुकानदाराने 10 रुपयाचे 3 पेढे दिले. किती पेढे दिले? खाली बसलेले नीट लक्ष देऊन ऐका. तर दुकानदाराने 10 रुपयाचे 3 पेढे दिले. पेढे घेतल्यानंतर मुलाने विचार केला, पहिला पेढा कसा आहे खाऊन बघू का.
म्हणून त्या 3 पेढ्यांमधला मुलाने एक पेढा उचलला आणि तोंडात टाकला. आता किती पेढे राहिले? तर 2. चालता चालता मुलाच्या मनात विचार आला, गुरुजी घरी गेल्यावर दुसराही पेढा मलाच देणार. म्हणून त्याने त्या 2 पेढ्यांमधला दुसराही पेढा उचलला आणि तोंडात टाकला. आता किती पेढे शिल्लक राहिले? तर 1. तो एक शिल्लक राहिलेला पेढा त्याने गुरुजींसमोर ठेवला. गुरुजी म्हटले, का रे 10 रुपयाचा एकच पेढा आला का? शिष्य म्हटलं 3 आले. गुरुजी रागावले, सांग म्हणले बाकीचे 2 पेढे कुठे आहेत? मुलगा म्हटला, पहिला खाऊन बघितला, दुसरा घरी आल्यावर तुम्ही मलाच देणार म्हणून दुसराही खाल्ला आणि तिसरा तुमच्या समोर ठेवला. गुरुजी म्हणले, सांग बरं कसे खाल्ले 2 पेढे? सांग कसे खाल्ले म्हटल्यावर तर मुलाने गुरुजींसमोरचा तिसराही पेढा उचलला आणि तोंडात टाकला आणि म्हटलं, गुरुजी कसे खाल्ले? विडाला. असे जर शिष्य असेल तर त्याची पिढी कशी सुधरेल? गुरु शिष्य असावे निवृत्ती दादांसारखे आणि ज्ञानोबारायांसारखे. गुरु शिष्य असावे तुकोबारायांसारखे आणि निळोबारायांसारखे. गुरु शिष्य असावे धर्मवीर आनंद दिखे साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे. नम्रपणा आपल्याला शिकवतात ते गुरु. गुरु या शब्दाचा अर्थ गु शब्द स्तंभकार, सतगु शब्द निरोधक, अंधकार निरोधित्वात गुरु विधियत नाही. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे त्याचा निरोध करतात अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो गुरु. अहो दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. कोणते कोणते? पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्रमा, रवी, सूर्य, कपट, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधगोळा, टिंगला, वशा, कुरळ, पक्षी, बालक, कुमारी, बाण बनवणारा साप, कोळी, कीटक आणि भृंगी. या 24 गुरूंपासून अवधूत तुम्ही चांगले गुण घेतले. वाईटातून सुद्धा चांगले गुण आत्मसात केले. एकनाथ महाराज म्हणतात, जो तो त्याचा घेतला गुण तो गुरु केला व्याजान. गुरुशी आले अपर पाठ जग संपूर्ण गुरु दिसे. वाङ्मयात गुरुचे 4 प्रकार आहेत. पहिला गुरु, दुसरा श्री गुरु, तिसरा सद्गुरु आणि चौथा जगद्गुरु. गुरु ज्यापासून जीव चांगले शिकतो तो गुरु. सद्गुरु जीवा सत म्हणजे परमात्मा त्याचा मार्ग दाखवतो. किंबहुना सत्ता वस्तूची प्राप्ती करून देतो त्यास सद्गुरु म्हणतात. मंत्रतंत्र उपदेश ते घरोघरी गुरु ऐते. जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूचे सद्गुरु श्रीकृष्ण मानी. छत्रपती शिवराय ते 9 वर्षाचे असताना ज्यांनी उपदेश केला, राजा तुम्ही शस्त्र हाती घ्या आणि शास्त्र हाती घेतो. आपण दोघे मिळून या मातीत हिंदवी स्वराज्य निर्माण करू. तुकोबारायांचा उपदेश होता. शिवरायांना संतांचे शब्द कधी फेल जात नाही. संत म्हणजे काय आपल्या गावचा भिकू पाटील होता काय हो? सकाळी एक बोलतो, दुपारी दुसराच बोलतो, संध्याकाळी तर काय बोलता विसरूनच जातो. असं उसण्या तंबाखूला उसना तुना होणारी माणसं आहेत महाराज. काय विटाला
झाल्यागत बसू नका. टाळ्या वाजवा, भजन करा. विठाला विठाला. अरे शब्द देणारे तुकोबाराय यांच्या शिष्याने 6 जून 1674 तारीख होती. ज्येष्ठ शुद्ध नयादशी ही तिथी होती. रविवारावर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवराय छत्रपती झाले 5 पालथे घालून दिल्लीच्या तख्त्याला हलवणारा, अटके 5 स्वराज्याचा भगवा फडकवणारा जगातील एकमेव राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. रे घसल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. रे घसल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. तसेच छत्रपती शिवराय शिवाय मान नाही या हिंदुस्थानाच्या मातेला, या हिंदुस्थानाच्या मातेला. ज्याचे शिष्य इतके ताकदवान त्याचे गुरु तर तसे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही कोण आहोत तर आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. आमच्या अंगात नम्रपणा आहे. नम्रपणा हा वारकरी संप्रदायाचे भूषण आहे. हे तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणात तुम्ही जरी झोपले तरी मी आहे ना तुम्हाला उठवायला. विठाला विठाला. महाराज, काही झोपेचे प्रकार आहेत. किती आहेत? असे झोपेचे बरेच प्रकार आहेत, पण मी सांगितले तर अर्ध कीर्तन त्याच्यातच जाईल. मग आता फक्त 8 प्रकार सांगते. पहिली सागर झोप, दुसरी ढाराधूर झोप, तिसरी चक्री झोप, चौथी बावचळी झोप, 5वी खोल्या बदली झोप, 6वी गाव बदली झोप, 7वी तोंडवाशी झोप आणि 8वी डोळे उघडी झोप. पहिली सागर झोप. अहो, इतका गाढ झोपते त्याच्या घरात चोर घुसून अख्खं घर लुटून नेतात तरी याला जागच नाही. याला म्हणतात साखर झोप. दुसरी ढाराधूर झोप. महाराज रात्रभर कुंभकर्णासारखं घोरते. स्वतः मस्त झोपणं आणि अख्ख्या गावाला झोपून देत नाही. याला म्हणतात ढाराधूर झोप. तिसरी चक्री झोप. रात्रभर गदडीत गरगर गरगर फिरते. झोपताना डोकं असतं पूर्वेकडे आणि उठलं की डोकं असतं पश्चिमेकडे. याला म्हणतात चक्री झोप. चौथी बावचळी झोप. महाराज अशी जगायला सवय होती झोपेत बावचळीची. त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याचं तोंड कुत्रं चाटत होतं. हे त्याला स्वप्नात आढळतंय. ए हट, शेजारी बायको झोपलेली. बायकोला वाटलं मलाच म्हणतोय की काय हाय हाय. महाराज बायको उठली आणि 3 बेलं थोबडीतलं. परत तासाभरानं भजन चालू झालं. ए हट. आता याला वाटलं स्वप्नातलं कुत्र काय ऐकायला तयारच नाही. याने स्वप्नातल्या कुत्र्याला जोरात लाथ मारली. आता पुण्यात
स्वप्नातल्या कुत्र्याला लागण्याऐवजी शेजारी झोपलेल्या बायकोच्या कंबरड्यात जशी खाली पडली एका रट्ट्यात कुंभा मोडला विटायला याला म्हणतात बावचोडी झोप. 5वी खोल्या बदली झोप. झोपता एका खोलीत आणि उठलं दुसऱ्या खोलीत याला म्हणतात खोल्या बदली झोप. 6वी गाव बदली झोप. झोपतं पोखरी आणि उठतं जाणल्यात याला म्हणतात गाव बदली झोप. 7वी तोंड वाशी झोप. महाराज अशीच ऐकायला तोंड वाशी झोपायची सवय होती. हा कीर्तनात झोपला त्याच्या तोंडात मच्छर माशी काही जरी पडलं तरी तो कचा कचा जाऊन खायचा. याला वाटायचं वरच्याने प्रसादात टाकलाय की काय. याला म्हणतात तोंड वाशी झोप. 8वी डोळे उघडी झोप. हा झोपेचा प्रकार जरा बरा आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय, तर बघा महाराज ऐकायला डोळे उघडी ठेवून झोपायची सवय होती. नेमकं त्याच्या घरात घुसले चोर. चोराला वाटला हा जागाच आहे की काय. चोर म्हणाला माझ्याकडे आहे ते पण घ्या पण मला मारू नका. विटायला महाराज हरिपाठात पावल्या फुगड्या खेळायला बोलवलं तर येत नाही आणि गणपती विसर्जनाला गाणे लावा न बोलवता हजर होतात आणि गाणे पण लय भारी भारी लावतात. तुझा माझ्यावर भरोसा आहे. आता तर एक नवीनच गाणं आलं होतं. आप्पाचा विषय ले हाड आप्पाचा प्रीतीचा काढ. अहो इकडे 70 वर्षाचा म्हातारा म्हणतो आमच्या बापाने गणपती आणला. आमचे बापाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कसा टुकमुक बघतोय चांगला. महाराज गणपतीच बसलाय ना तर मला वाटलं की तुम्हीच बसला. मिठाला आता लोकांमध्ये अजिबात नम्रपणा राहिला नाही. नेमकं कसं माहितीये का, पोरांना एक नवीन चित्रपट आलाय त्यात फेमस डायलॉग आहे. सांगा बरं झुकलेगा नाही साला. तो चित्रपट कोणता आहे? फार वाट लावली चित्रपट. सगळं अवघड झालं सध्या. सर्व गुणांची लिहिता विनय हे भूषण आहे. भाषा भूषा कमल भूषा मधुकर वचो भूषा सत्य वर विभूष वितरम. नमो भूष मैत्री विमल कुल भूषा सुचरितम. सदा भूष सुक्ती सकल गुण भूषाच विनय सुभा. आकाशाचे भूषण सूर्य, कमल वनाचे भूषण दान, मनाचे भूषण सर्वांशी मैत्री, चांगल्या कुळाचे भूषण वाणीचे भूषण. मात्र सर्व गुणांचे लिहिता विनय हे भूषण आहे. विनयशील माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही राहतो. म्हणून जीवाने माणसाची नम्र असावे, जीवाने देवाशी नम्र असावे. तो हा न करी जे काही करे लीन व्हायला पाहिजे. मला सांगा देव संतांची सर्व कामे करतो. अहो एकनाथ महाराज यांच्या घरी देव सालगडी म्हणून राबायचा. नव्हे तर 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी देवानी कावडी घेतली.